नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 30 एप्रिल 2026 वार गुरुवार, गुंटिकडी मार्केट पुणे। तर उद्या शुक्रवार त्याचबरोबर 1 मे असल्यामुळे संपूर्ण मार्केट जे आहे ते पूर्णपणे बंद असणार आहे। तर याचा परिणाम आपल्याला आज भाजीपाल्यांच्या तसेच इतरही शेतमालांच्या दरावरती पाहायला मिळणार आहे। कारण 2 दिवस शनिवार आणि शुक्रवार मार्केट पूर्णपणे बंद असल्यामुळे आवक जरी वाढली तरी थोडंफार आज भाजीपाल्यांच्या तसेच इतरही शेतमालांच्या दरावरती आज थोडाफार का होईना बदल झालेला पाहायला मिळू शकतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये कांद्यांसाठी साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। तर थोडीफार आज कांद्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेले कांद्यासाठी साधारणतः 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून तर लहान साईज मध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील लहान साईज मध्ये चिंगडी कांद्याचे दर पाहायला मिळतात। बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। तर भरपूर गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। भरपूर गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या मालासाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या वक्कलसाठी 15 रुपयापर्यंत देखील इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 18 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर विलायती कोथिंबीरसाठी 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 22 ते 25 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर, एका दुसऱ्या वक्कलसाठी 20 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। चायना काकडीचे दर हे आपल्याला 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान दर पाहायला मिळतोय। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला मिळतोय। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। वालवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात।
टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये टोमॅटोचे दर जे आहे साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्च दर पारवते हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पारवतात। आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी साधारणतः 15 रुपयापासून देखील दर पारवतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारवतात। पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये पेरूसाठी भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 ते 10 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पारवते। त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च पारवतात। हलक्या मालासाठी 100 ते 110 रुपयापासून देखील दर पारवते। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठेपणावरती लिंबांची आवक झालेली पाहायला. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला. चांगल्या मालासाठी साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांसाठी दर पारवते। आवक मार्केटमध्ये भरपूर झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील वाढ आज लिंबांसाठी झालेली पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पारवते। हलक्या मालांची आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पारवते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवते। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते साधारणतः टॉप क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारवते। तर हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील दर पारवतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 35 ते 38 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारवते। फुल मार्केटमध्ये फुलांची आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर उन्हामुळे फुलांची क्वालिटी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर पाहिलं तर लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पारवते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पारवते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पारवते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे होते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील दर पारवतात। पिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पारवतात। त्याचबरोबर सनफ्लॉवरची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पारवतात। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी 50 तर हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील टेटससाठी दर पारवतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे ते साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पारवतात। दशगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे 250 ते 280 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलक्या मालासाठी 150 ते 180 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पारवतात। त्याचबरोबर लाल गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 100 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला लाल गुलाबसाठी दर पारवतोय। येलोडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये येलोडीची साठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पारवतोय।